आम्ही क्लासेस घ्यायचो आपल्या अरविंद मी बाळराम अशा आम्ही मुलांच्या 10वीसाठी फ्रीमध्ये क्लासेस घ्यायचो किंवा मुलं पुढे जाण्यासाठी. म्हणजे गणिताचे घ्यायचे मी वेगळे मी तेव्हा मुंबईला होतो मंत्रालयात. तर मी वेळ काढून मी यायचो आणि फ्रीमध्ये पण क्लास घेतो. म्हणजे सामाजिक म्हणजे त्यांना जी आत्मीयता आहे समाजाबद्दल की आपली मुलं शिकायला पाहिजेत, की कुठं कमी नाही पडायला पाहिजेत. आम्ही आमच्या रूममध्ये जे 10वीची बॅचेस होत्या त्या इथे यायच्या अभ्यास करण्यासाठी सोय नव्हते. तर त्यांना काही प्रश्न असतील तर आणि त्यांना त्या काळापासून तो मेंदूमध्ये आहे त्याच्या मेंदूमध्ये गाठ आहे त्या गाठीमुळे त्यांना त्रास होतो. अचानक त्यांचा क्रोध जातो आणि ते काय बरोबर त्यांनाच कळत नाही. हा त्यांना लग्नाच्या अगोदरपासूनच आहे. त्यांना कसं वागायचं काय वागायचं ते अचानक होतं. ते कधी कधी आहे ते काय बरोबर ते त्यांनाच कळत नसतं. त्यांचा आम्हाला त्या याच्यापासून माहिती आहे. पण एवढा स्वभाव आणि शांत एकदम अशी आणि कुणाशी काय वाईट कधीही कुणाला भ्र बोलणार नाही, कधी कुणाची वाईट नाही, कुणाची भांडण नाही. अगदी हायस्कूलपासून 5वीपासून मी त्यांना ओळखतो आणि त्यामुळे आमची मैत्री याच्यापासून होती. नंतर त्यांना पोस्टामध्ये नोकरी लागली. अरविंद ते राम एकत्र परीक्षा दिली, मी पास झाले. आणि सगळ्या गोष्टी मी तिकडनं मी तर अलिबागला आलो. अलिबाग कधी यायचो कधी जायचो कधी व्हायचो. पण आमची मैत्री कधीही येणार झाली. कधी काय असलं फोन करून सांगणार काय हे करणार. अगदी घरी म्हणजे त्यांना मी भेटलो म्हणजे त्यांना असा आनंद व्हायचा म्हणजे काहीतरी हे वाटतं. म्हणजे एवढा भेटल्यानंतर अगदी त्यांनी मग काल परवाच्या दिवशी फोन केला रमेशकी यायला पाहिजे म्हटलं काही असो मी येईन म्हटलं. तिकडं मी गाडी फिरत देतो येईन म्हटलं. एवढी मुली मी आधी देऊ शकतो. धन्यवाद रमेश साहेब. खरंच तुम्ही मी पप्पाला धरून ठेवले, तू उभं राहिलं.
पाटलांचा बैलगाडा पाटलांचा कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. तेव्हा आजचा हा निरोपाचा सोहळा आपल्यासाठी संपणारी वाट न ठरता उज्ज्वल भवितव्याची पहाट ठरावी या शुभेच्छा मी व्यक्त करतो. मित्रांनो, शाळेत, कॉलेजात, कार्यालयात किंवा इतर कुठल्याही निरोप समारंभाच्या कार्यक्रमात या बहारदार ओळी तुम्ही व्यासपीठावरून सादर केल्यात म्हणजे तुम्ही उपस्थित श्रोत्यांची मनं जिंकलीत म्हणूनच समजा. तेव्हा आजच्या या व्हिडिओमधून मी विनय पाटील, एक वक्ता, निवेदक आणि सूत्रसंचालक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खास निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला बहारदार बनविण्यासाठी वापरण्यायोग्य काही मराठी चारोळ्या, काही कविता, काही शब्द आणि काही हिंदी शायरी, जी तुम्हाला निरोप समारंभाच्या सूत्रसंचालनात, भाषणात किंवा मनोगतात नक्कीच वापरता येईल आणि आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकून घेता येतील. तेव्हा मित्रांनो, प्रभावी वक्ता, निवेदक आणि सूत्रसंचालक बनण्यासाठी तसेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओज बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा शब्दांना वाहिलेलं हे चॅनल बोलक्या कविता. तेव्हा मित्रांनो, सुरू करूयात निरोप समारंभाचं प्रभावी सादरीकरण. मित्रांनो, निरोप समारंभाच्या कार्यक्रमात वातावरण निरोपाचं असतं, थोडंसं हळवं असतं, दुःखद असतं. म्हणून आपण आपल्या सादरीकरणातून वातावरण सकारात्मक ठेवायचा प्रयत्न करायला हवा. तेव्हा तशाच स्वरूपाच्या चारोळ्या सुरुवातीला बघूयात. या चारोळीने तुम्ही कार्यक्रमाची सुरुवात करू शकतात. सहवास सुटला म्हणजे उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, माझे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनींनो, आजच्या या निरोप समारंभ सोहळ्याच्या वेळी काय बोलावे हेच मला सुचत नाही. शब्द पसार झाले आहेत, मन भरून आलं आहे. डोळ्यासमोरून गेल्या 30-35 वर्षाची मालिका जात आहे. त्यामुळे अशा अवघडलेल्या वेळी काय बोलू, कसे बोलू, असा प्रश्न माझ्यासमोर आहे.
एका सामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. खूप हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. मनात प्रचंड आशा होती, मोठमोठी स्वप्न होती. कुटुंबाच्या म्हणजेच आईवडिलांच्याही खूप अपेक्षा होत्या आणि नोकरीचा शोध सुरू झाला. त्यावेळचा काळ फार वेगळा होता. शिक्षणाचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे नोकऱ्या मिळायच्या आणि मलाही मिळाली. सर्वांना प्रचंड आनंद झाला. मग पुढच्या सर्व गोष्टी क्रमाने होत गेल्या. जीव लावून आपल्या कामालाच सर्वस्व मानून मी सातत्यानं स्वतःला सुधारत गेलो आणि आपले काम हेच सर्वस्व मानले. आपले काम हे सर्वस्व मानले असल्याने सहकार्यांचीही मला चांगली साथ लाभली. खरं म्हटलं तर नोकरी करणारा व्यक्ती एकाच वेळी 2 कुटुंबातील परिवारासोबत जगत असतो आणि दोन्हीकडेही त्याची भूमिका खूप महत्त्वाची असते. एक म्हणजे त्याचं वैयक्तिक कुटुंब आणि दुसरं त्याचं कार्यालयीन कुटुंब. कुटुंबाच्या सुखादुःखासारखाच तो आपल्या सहकाऱ्यांच्या सुखादुःखातही सहभागी होत असतो. मला स्वतःला मी भाग्यशाली समजतो, कारण तुमच्यासारखी माणसं मला लाभली, ज्यांनी माझं जीवन जगणं सुंदर केलं. आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, त्यामुळंच माझं जीवन सुखकर झालं. त्यामुळे माझ्या सर्व सहकाऱ्यांचे न फिटणारे ऋण आहेत. तुमच्यापासून दूर जाताना तुमच्या सहवासाची, या वास्तूची खूप सवय झाली आहे. त्यामुळे मला तुमची सर्वांची खूप आठवण येईल. रिअली आय मिस यू ऑल. मित्रांनो, जीवनाच्या वाटेवरती जगत असताना कितीतरी गोष्टी करायच्या राहून गेल्या. नोकरी, घर, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न, या सगळ्या गोष्टी पार पाडत असताना रिटायरमेंट कधी आली ते कळलेच नाही. आणि म्हणून उर्वरित आयुष्याचे काही नियोजन केले आहे. आता नव्या इनिंगची नवी दमदार सुरुवात करायची आहे. ज्यांना वेळ देता आला नाही, ज्या गोष्टी करता आल्या नाहीत त्या करायच्या आहेत. ज्यांना वेळ देता आला नाही त्यांना वेळ द्यायचा आहे. थोडंसं मनासारखं जगायचं आहे. माझ्या ऑफिस परिवाराने तर मला खूप समजून घेऊन छान सहकार्य केले. आता माझ्या परिवाराकडून मला समजून घेतलं जावं ही अपेक्षा आहे. कारण एक चाकोरीबद्ध जीवन जगलेल्या माणसाच्या स्वभावात काही दोष नक्कीच असू शकतात. तेव्हा सर्वांनी समजून घेऊन आयुष्याची संध्याकाळ गोड करावी हीच अपेक्षा करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. अनावधानाने कधी माझ्याकडून काही चुकले असेल तर आपल्या सर्वांची माफी मागतो. सेवापूर्ती समारोह किंवा ज्याला आपण निरोप समारंभ असंही म्हणू शकतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, माझे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनींनो, आजच्या या निरोप समारंभ सोहळ्याच्या वेळी